ज्वारीची भाकरी आपण आहारात नेहमीच खातो, कारण की ती चपातीपेक्षाही पचायला हलकी असते. अशा ज्वारीच्या भाकरीच्या पिठापासून मी इथे आज डोसे बनवणार आहे. डोश्याची रेसिपी दाखवणार आहे. आणि हे डोसे चवीला खूप भन्नाट लागतात आणि होतात तर अगदी घरातल्या मोजक्या साहित्यांपासून. तसं पाहिलं तर या डोश्यांसाठी चटणीची गरज लागत नाही. आपण हवं तर दह्यांबरोबरही खाऊ शकता. पण मी इथे एक विशिष्ट प्रकारची चटणीही दाखवलेली आहे. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे. जर 1 वाटी जर आपलं ज्वारीचं पीठ असेल तर आपण इथे बरोबर 2 चमचे बेसन पीठ घालूया. आणि त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पीठ सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. पण हे करता करता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही. जर आपण एकदम पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या तयार होतील. आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता असं करत आपल्याला हे पीठ साईडला ठेवून दिलेलं आहे मी. आता आपण इथे एक विशिष्ट वाटण करणार आहोत. मी एक फक्त मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण हवं तर भाजूनही घेऊ शकता, पण मी न भाजता घेतलेले आहेत. आता या शेंगदाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर बरोबर मी घालणार आहे इथे 2 फक्त लसणाच्या पाकळ्या. कारण की मी चटणी बनवलेली आहे. जर आपण चटणी बरोबर नसेल खाणार, नुसतेच खाणार असेल तर लसणाच्या पाकळ्यांचं प्रमाणही वाढवा. आणि 1 हिरवीगार मिरची. आणि त्याचबरोबर आपण अजून इथे घालणार आहे 1 चमचा फक्त जिरं. हे जे डोसे आहेत हे पचायला खूप हलके आहेत. आणि त्याचबरोबर आता उन्हाळा सुरू झालेला आहे. मस्तपैकी हे आपण वाटून घेऊया मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून. बघा, अशी पेस्ट करून घ्यायची. आणि ही जी पेस्ट आहे ती परत आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायची आहे. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. जर 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल तर जेमतेम 3 वाट्या तरी पाणी यायला लागतं. जसं घावण्याचं पीठ असतं, तांदळाच्या घावण्याचं, तसंच आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे. कारण की जाड जर ठेवलं आपण तर त्याचे ते डोसे निघणारच नाहीत. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जर या पिठाच्या जर गुठळ्या झाल्या असतील तर त्याही आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. हा जो डोसा आहे ह्यात आपण शेंगदाणे, लसूण, मिरची घातल्यामुळे हा इतर डोशांपेक्षा चवीला खूप छान लागतो. आणि याची खरंच चव खूप वेगळी लागते. आणि त्याचबरोबर हा पचायलाही खूप हलका आहे. याच्यामध्ये आपण अजिबात इनो म्हणा, सोडा म्हणा, काहीच वापरलेलं नाहीये. मस्तपैकी आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे. आता आपण एक विशिष्ट चटणी मी जी मगाशी बोलली होती त्याची चटणी बनवूया. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ओलसर ओलं खोबरं आहे. तर ओलं खोबरं फक्त पाव वाटी घेतलेलं आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे मिरची पावडर आणि 1 चमचा फक्त चिंच. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये आधी आपण खोबरं घालूयात. लसूण घालायचा. खोबरं इतकंच लसूण असावं म्हणजे चव खूप छान लागते. जिरं घालूयात, चिंच घालूयात. आता हे आपण याचा एक गरका करून घेऊयात. आपला इथे गरका करून झालेला आहे. आणि नंतरच आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. आपण हवं तर जर आपल्याकडे लाल मिरच्या जर असतील उपलब्ध तर आपण लाल मिरच्या घातल्या तरी चालतील. माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी मिरची पावडर घातलेली आहे. आणि चवीनुसार मीठ. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण इथे पाहू शकता मस्त रंग आलेला आहे. आणि ही आपली इथे लसणाची चटणी तयार आहे. आणि बरं का, ही लसणाची चटणी 15 ते 20 दिवस आरामशीर टिकते. बाहेरही टिकते आणि फ्रीजमध्ये जवळपास 1 ते 1.5 महिना टिकते. आपण प्रवासात ही चटणी घेऊन जाऊ शकतो. ही चटणी आता आपण थोडी फ्राय करून घेऊया. त्यासाठी भरपूर तेल घालायचं. थोडंसं इथे तेलाची कंजूसी नाही करायची. मी जवळपास 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला त्यात ही चटणी घालायची आहे. आपण पाहू शकता. चटणी घातल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. बघा, आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला ही चटणी चांगली अशी कोरडी करून घ्यायची आहे. खूप चटपटीत चटणी तयार होते ही. आणि असंच काही नाही की डोश्यांबरोबर, आपण हवं तर ही चटणी भाकरी बरोबरही खाऊ शकतो. आपली इथे चटणी तयार झालेली आहे. आता आपण गॅस ऑन करूया. आणि इथे मी नॉनस्टिकी पॅन ठेवलेला आहे. बघा, बॅटर इतकं पातळ असावं.
आता आपण इथे तेल लावून घेतलेलं होतं मी आधीच ऑलरेडी, ते बघा वरून असं मी मस्तपैकी बॅटर सोडते तव्यामध्ये. मस्त जाळीदार डोसा तयार होतो. पण थोडंसं एक डिफिकल्टी आहे की जसं आपण बाकीचा डोसा बनवतो त्यापेक्षा थोडीशी हा डोसा बनवायला मेहनत लागते, कारण की ज्वारीच्या पिठाला जास्त चिकनाई नसते. आता हे एखादं मिनटं झाल्यानंतर आपल्याला डोसा पलटी करायचा आहे. एक लक्षात ठेवा, ज्वारीचे डोसे हे गॅसची फ्लेम हाय असतानाच बनतात. लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती हे डोसे बनत नाहीत. डोसा पलटी गेलेला आहे. आपण जर मंद गॅसवरती म्हणजे असा डोसा तयार झाल्यानंतर मंद गॅसवर जर आपण ठेवला एखादे 2 मिनिटं तर चांगला कुरकुरीत होतो. आता दुसरा मी इथे तुम्हाला परत घालून दाखवते. थोडंसं तेल दाखवूया आपण तव्यावरती. तेल चांगलं पसरून घेऊयात. आता पुन्हा आपण हे पीठ घालूयात. बघा असं वरून पीठ घालायचं आहे. आपण बाकीचे डोसे करतो तसं आपण हे पसरवून असं चमच्याच्या साहाय्याने पसरवू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ज्वारीचा डोसा बनवताना पीठ हे वरूनच घालायचं आहे. हे पहा मस्तपैकी. आता पुन्हा मी याला थोडंसं वरून तेल घालते. मस्त डोसा इथे आपला तव्यावरती सेट झालेला आहे. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि आपल्याला डोसा पलटी करून घ्यायचा आहे. आपला इथे दुसराही ज्वारीचा डोसा तयार झालेला आहे. मस्त. आणि उन्हाळ्यात नक्की ही रेसिपी करून पहा, कारण की पचायलाही खूप हलकी आहे. बाकीच्या डोसे थोडंसं कसं तांदळाचे डोसे किंवा ते पीठ आंबवलेलं असतं त्याच्यामुळे थोडासा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण हे डोसे खरंच चवीला तर खूप भन्नाट लागतात आणि पचायलाही खूप हलके आहेत. दुसरा डोसाही आपल्या इथे तयार झालेला आहे. आता मी इथे तुम्हाला तिसरा डोसा दाखवते. तवा चांगला तापलेला आहे, पॅन चांगलं गरम झालेलं आहे. यावरती थोडंसं आपण तेल घालून घेऊयात. तेल घातल्यानंतर आपण असं वरूनच आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे. आपण पाहू शकता. आणि इतकंच पातळ असायला हवा तरच हे ज्वारीचे डोसे आपण बनवू शकतो. मस्त आपल्याला सर्वीकडे असं हे पीठ पसरवून टाकायचं आहे. पीठ हे वरूनच आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण तांदळाचं घावणं बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ असं वरून जिथे जागा शिल्लक आहे तिथे असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण इथे उन्हातल्याच्या साह्याने तेल लावून घेऊयात किंवा जिथे थोडंसं पीठ वरती असेल ते पसरवून घेऊयात. हलक्या हाताने करायचं आहे, कारण ज्वारीच्या पिठाला ही चिकनाई खूप कमी असते, म्हणजे तो डोसा गोळा होऊ शकतो. आता इथे वरून थोडंसं आपण तेल लावून घेऊयात. आता एक बाजू आपली चांगली शेकलेली आहे आणि आपल्याला ह्या अशा बाजूच्या कढाई मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. डोसा पलटी करून घेऊयात. इथे आपला डोसा पलटी झालेला आहे. मस्त गोल्डन कलर येतो. चवीला तर खूप भन्नाट लागतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. आपले डोसे तयार करून झालेले आहेत आणि ही आपली खास अशी चटणी. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.